ॲम्ब्युलन्स एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये ती सहजरित्या ती पुढे गेली. स्वतः मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे की ती बाजूला करा. आता मला सांगा की गेल्या 3 महिन्यापासूनच हीच स्थिती आहे. तुम्ही जिथं जाल तिथं गर्दी, पण ह्या गर्दीनं टोक गाठलेला आहे असं तुम्ही बोलताना सांगताय. पण हे सगळं सरकारच्या लक्षात येत नाही का? हे सगळं जाणून बुजून होतंय का? वेळ काढूपणा होतोय? फक्त जाणून बुजून. आता ती आजी 70 वर्षापेक्षा जास्त असेल, काय गरज आहे त्या आजीली तो याच्यात? सगळ्यांना वेदनात माझ्या नातवाचं चांगलं होईल, कोणाला वाटतं माझ्या मुलाचं होईल, मुलीचं होईल. सरकार जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करते, जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करते. सरकार जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करते, त्याचं ऐकून. पण आता पहिल्यासारखा मराठा नाही राहिला. करोडोच्या संख्येनं सध्या मराठा एकत्र राहिलेला आहे. त्याने बी मांड्या थोपाटल्यात आता पोराच्या न्यायासाठी. आरक्षण घेणार आणि ओबीसीतच आम्ही घेणार. त्या आरक्षण घेणार आणि ओबीसीतून. आता थोडं दाखवूयात की ओवाळणी सुरू आहे. आज दुपारी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून रॅली सुरू झाल्यानंतर किमान 100 ठिकाणी किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी त्यांचं औक्षण झालं, त्यांचा सत्कार झाला, त्यांची ओवाळणी झाली. सगळ्या बहिणी माता असं म्हणतायत, मुली म्हणतायत की तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही आरक्षण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असं सांगतायत की मनोज जरांगे हे आपल्यासाठी संघर्ष करतायत, लढतायत आणि आम्ही तुमच्या सोबत आहे. या माता माऊली, लहान लहान लेकरं तुमच्या जवळ येऊन काय म्हणतायत, नेमकं काय सांगतायत? आरक्षण मिळवायचंय, आम्ही तुमच्या सोबत येत, आम्ही घरी तुमची वाट बघतोय, घरी या, आमच्याही घरी या, आमच्याही गावात या, आम्ही तुमच्या सोबत येत, मरेपर्यंत सोबत राहू. कारण माझं बी कुणी नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. माझा परिवार आहे, पण त्याचा अर्थ तसा नाही. मी समाजाला परिवार मानलंय. त्या प्रश्नाकडे येतो की ही एवढी अलर्ट गर्दी आहे, या भावना सरकारने समजून घ्याव्या तर तुम्ही सातत्यानं म्हणत आहात. सगळ्या जाती धर्माचे लोक सोबत आहेत. सगळ्या इथं बाबासाहेबांचा एक फोटो देऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी भीम आर्मीची टीम आलेली आहे आणि या सगळ्या गर्दीमध्ये येऊन त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे प्रत्येकाला हा नेता हवा आहे ज्याने आरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली, तो लढण्यासाठी कायमस्वरूपी आपल्यासोबत राहावं असं प्रत्येकाला वाटतं. आता तोच प्रश्न आहे की एवढी मोठी गर्दी, अलर्ट गर्दी, हे सगळं असताना सुद्धा सरकार केवळ वेळ काढूपणा करतंय. मी पुन्हा एकदा तेच सांगतो, आमची वेळ काढूपणाच नाही. ॲम्ब्युलन्सला जागा द्या, उभा कर रे गाडी, गाडी उभा कर, रस्ता करा, रस्ता करा. मी पुन्हा तेच सांगतो, जाणून बुजून आमची फसवणूक सरकार करतं. जाणून बुजून, काही गरज नसताना जाणून बुजून ही फसवणूक आहे. आणि मला असं वाटतं सरकारनं शहाणपणाच्या भूमिकेत आलेलं बरं राहील. कारण परिस्थिती हाताच्या बाहेर जायला नको. शांततेत आंदोलन, शांततेत, सुट्टी नाही, सुट्टी नाही. आता तुम्ही ज्यावेळेस गर्दी बघता त्यावेळेस तुम्हाला स्फुरण चढतं, म्हणजे तुम्ही तुमचं बळ अधिक वाढतं असं तुम्ही सातत्यानं सांगत असतात. आजचं हे बळ किती आहे आणि हे बळ तुम्हाला कुठल्या दिशेला घेऊन जाईल असं वाटतं? लाखो पटीचं बळ आहे, हिमालयापेक्षाही जास्त. हे आरक्षणाकडे घेऊन जाईल आणि येताना आरक्षणात घेऊन येईल. मला आणखी एक प्रश्न साधा महाराष्ट्राला पडलाय. एवढी अलर्ट गर्दी, कारण यापूर्वी अनेक सभा झाल्या असतील महाराष्ट्रात, एवढी अलर्ट गर्दी येते, लोक स्वयंस्फूर्ती नसतं, हे सगळी तयारी कशी होते हा साहजिक प्रश्न होतो. तुम्हाला काही कल्पना आहे? मी स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी सत्कार घ्या. बघा, हा 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 सगळ्यांसाठीचा प्रयत्न आहे. हा तो माझा प्रश्न होता, ही जी गर्दी आहे या गर्दीवर अनेक जण म्हणतात एवढी मोठी गर्दी कशी आली, काय? मराठा समाजावर अन्याय झाला. मराठा समाजाच्या वेदना समजून घ्यायला कोणी नाही. मराठ्यावर फक्त आणि फक्त अन्यायच, एवढंच मराठ्याच्या वाट्याला आलं. निष्पाप लोक गुंतले हो आमचे बीडचे राज्यातले सरकारनं, निष्पाप लोक गुंतले. आज त्या लेकरांच्या काही लेकरांच्या 30-30 दिवस झाले जामीन नाही. आमच्या मराठा समाजाच्या लेकरं आत्ताही हॉस्पिटलला गोळ्या घातल्यात. स्वतःच्या लेकराला आरक्षण नाही,
मराठ्यांनी फक्त कष्टच करायचे आणि पोरं शिकवायचे. त्यांना नोकऱ्या पण नाही, उच्च शिक्षण पण नाही.